नमस्कार मित्रांनो. पावसाळा चालू झाल्यावर तुमच्या गुडघ्यांनी संप पुकारला आहे का? चालताना, उठताना, बसताना, शिडी चढताना, उतरताना तुमचे गुडघे दुखायला लागले आहेत का? कमरेचं रडगाणं तुमचं चालू झालेलं आहे का? सकाळी उठल्यानंतर कंबर एकदम जखडल्यासारखी तुमची होते आहे का? सकाळी उठल्यावर भयंकर टाचदुखी आता पावसाळ्यात तुमची वाढली आहे का? मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वात वायू हा पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये वाढत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे वेगवेगळे आजार, त्रास जे आहेत ते वाढताना दिसतात. तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण एक असा अतिशय महत्त्वाचा आणि ज्या लोकांच्या शरीरामध्ये वात वाढलेला असतो त्यांच्या शरीरातला वात बाहेर काढून टाकणारा एक महत्त्वाचा उपचार, तो म्हणजे बस्ती चिकित्सा, याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ही बस्ती ट्रीटमेंट जी आहे ती वाताच्या मानगुटीला पकडून त्याला तुमच्या शरीरातून बाहेर काढून टाकणारी अशी एक ट्रीटमेंट असते. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया की वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये बस्ती ही चिकित्सा अधिक लाभदायक का ठरते, किंवा आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये बस्ती नावाची ट्रीटमेंट ही पावसाळ्यामध्ये ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांनी सगळ्यांनी न चुकता करून घ्या असं का सांगितलं आहे. बघा, तुम्हाला एक आयुर्वेदाचा सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पावसाळा म्हणजे काय की सगळीकडं पाणी पाणी, थंड वारा वाहत असतो. थंड गुण जो आहे तो वातावरणामध्ये वाढलेला आहे. त्याचवेळी मित्रांनो, आधीचा जो काळ होता, पावसाळ्याच्या आधी काय असतं, उन्हाळा असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय असतं की जी आपली भूमी जी असते ती तापलेली असते आणि त्यामध्ये पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यामुळे जी तापलेली जमीन असते त्याच्यातून वाफ निघायला लागते. आणि नमी म्हणजे आर्द्रता आणि थंडी, ह्या दोन गोष्टीमुळे आपल्या शरीरामधला वायू जो आहे तो पावसाळ्यात अधिक प्रमाणामध्ये वाढतो. याला आयुर्वेद म्हणतो वर्षा ऋतूमध्ये वाताचा आपल्या शरीरात प्रकोप होतो. मग अशावेळी त्या वाताला त्याच्याच घरामधून बाहेर काढून टाकणारी जी ट्रीटमेंट आहे त्याला आयुर्वेदामध्ये बस्ती असं म्हणतात. तुमच्या गुडघ्यामध्ये, तुमच्या कमरेमध्ये, तुमच्या टाचेमध्ये, तुमच्या पोटामध्ये, तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जिकडे जिकडे पसरलेला जो वायू आहे त्या सगळ्या वायूला, वाताला कोठ्यामध्ये म्हणजेच पक्वाशयामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये घेऊन येऊन त्याला तिथून बाहेर काढून टाकण्याची जी मेन महत्त्वाची ट्रीटमेंट, ज्याला अर्धी चिकित्सा असंही आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे, ती म्हणजे मित्रांनो बस्ती चिकित्सा. बस्ती चिकित्सा म्हणजे पोटामध्ये संडासच्या मार्गातून, मोशनच्या रस्त्यातून काही काढे, तेल ह्या गोष्टी सोडून शरीरातला वाढलेला वात जो आहे किंवा शरीरात वाढलेले जे दोष आहेत, खराब टॉक्सिन्स आहेत, त्यांना बाहेर काढून टाकले. आता अनेक जण प्रश्न विचारतील की आमचं पोट तर साफ होतं आहे, मग हे एनिमा, काढा बस्ती घेऊन आम्हाला काय फायदा होणार? बघा मित्रांनो, इथे आयुर्वेदाचं एक वेगळेपण आहे. आयुर्वेद काय करतो आहे, आयुर्वेद तुमच्या सगळ्या शरीरामध्ये जिकडे तिकडे जो वात पसरलेला आहे त्याला कोठ्यामध्ये आणतो आधी, आणि तिथून त्याला शरीराच्या बाहेर काढलं जातं. यासाठी आधी पेशंटचं स्नेहनस्वेदन केलं जातं. स्नेहन म्हणजे अंगाला तेलाची मालिश केली जाते आणि स्टीम दिली जाते. स्टीम म्हणजे वाफ दिली जाते. एक पेटी असते त्याच्यामध्ये ठेवून गरम वाफ दिली जाते. त्याच्यामुळे काय होतं की ही जी प्रोसेस केली जाते बस्ती देण्याच्या आधी, त्या प्रोसेसमुळे शरीरात पसरलेला वायू जो असतो तो आपलं जे मोठं आतडं आहे, ज्या ठिकाणी वायू तयार होतो त्या ठिकाणी तो वायू जो आहे तो येतो आणि मग त्यानंतर काढा बस्तीने त्या शरीरातल्या वाताला बाहेर काढलं जातं. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला वाताचे त्रास असतील, सांधेदुखीचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, बरेच दिवसापासून तुम्हाला हे डिजनरेटिव्ह डिझिजेस त्रास देत आहेत, तर अशावेळी नेहमीच वर्षा ऋतूमध्ये जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये एक बस्ती ट्रीटमेंट करून घेणं फार आवश्यक आहे. एक साधारणपणे 5 दिवसाचा, 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा तुमच्या शरीरामध्ये वात किती वाढलेला आहे त्याप्रमाणे बस्ती चिकित्सा जी आहे ती नक्कीच मित्रांनो करून घ्या. मित्रांनो, बस्ती चिकित्सेबद्दल तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. हा नंबर बघा दिलेला आहे. जर तुम्ही मीरा रोड याच्या आसपास राहत असाल आणि जर तुम्हाला बस्ती ही ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो आहे, त्या नंबरवर फोन करून तुम्ही अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता. पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की सगळ्याच पेशंटला बस्ती आपण लगेच स्टार्ट करू शकत नाही. काही वेळा 5 दिवसाची, 10 दिवसाची औषधंसुद्धा द्यावी लागतात आणि पेशंटचं शरीर ह्या ट्रीटमेंटसाठी
तयारसुद्धा करावं लागू शकतं. तर त्यासाठी पहिला चेकअपसुद्धा करून घेणं आवश्यक आहे की तुम्हाला बस्तीची ट्रीटमेंट आता सध्या लगेच घेता येईल की थोडंसं औषध घेऊन तुम्हाला ती बस्ती ट्रीटमेंट घ्यायला हवी, किंवा किंबहुना तुम्हाला बस्ती ही ट्रीटमेंट योग्य नाही आहे. तर ह्या गोष्टी ठरवण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांचा आधी सल्लासुद्धा घ्यायला लागेल. कारण बरेच पेशंट्स आहेत ते फोन करून विचारतात की मला बस्तीला यायचं आहे, मी कधी येऊ? तर तसं नाही आहे मित्रांनो. आधी तुमच्या शरीराची पूर्वतयारी करणं आणि तुमचं शरीर बस्तीसाठी योग्य आहे की नाही हे पाहणंसुद्धा मित्रांनो आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे तुमचं कामाचं स्केड्यूल तुम्ही करा, डॉक्टरांना भेटा, आणि वाताचा त्रास असेल तर ही जी संधी आता पावसाळ्याची आलेली आहे ती बिलकुल सोडू नका.